नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील BMS, BHMS आणि BUMSच्या ऑल इंडिया कोट्याच्या 15% प्रायव्हेट BMS कॉलेज किंवा BHMS कॉलेजच्या सीटच्या संदर्भामध्ये डिटेल्स आज आपण व्हिडिओ पाहणार आहे। वास्तविक पाहता गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे नीट 2024 पर्यंत जी काही CET सेल मार्फत 15% प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं मेरिटमधलं बेनिफिट न मिळता 15% सीट्स संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणारी एक सिस्टम महाराष्ट्र CET सेल ऑल इंडिया कोटा याच्यामधून 15% प्रायव्हेट कॉलेजमधले सीट्स भरले जात असतात। त्याचे फक्त 2च राऊंड गेल्या वर्षीपर्यंत होत होते, राऊंड 1 आणि राऊंड 2, आणि ह्याच्यामध्ये जर सीट शिल्लक राहिले तर हे सीट्स आपल्याला त्या कॉलेजला 85% वर्ग केलेले असायचे। यामध्ये कसल्याही प्रकारचे गव्हर्नमेंट BMS, BHMS आणि BUMS युनानी कॉलेजेस भाग घेत नाहीत, त्याचबरोबर डीम्ड सुद्धा भाग घेत नाहीत। हे जे आहे ते CET सेल मार्फत चालतं, म्हणजे महाराष्ट्र CET सेलचा जो वेबसाईट आहे त्याच्या बाजूलाच ऑल इंडिया कोटा 15% प्रायव्हेटसाठीचा एक लिंक आहे, पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं। ह्याचं रजिस्ट्रेशन थर्ड राऊंडसाठी यावर्षी नीट 2025 मध्ये पहिल्यांदा तिसरा राऊंड ऑल इंडिया कोट्याचा CET सेलचा प्रायव्हेट कॉलेजसाठीचा व्हायला लागला। हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात घ्या। त्याचं आपण वेळापत्रक आज पाहू। आज आपल्याला 18 ऑक्टोबर 2025 आहे, तर त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये करता येऊ शकतं। त्याच्यासाठी 52,000 रुपये भरावे लागतात, त्यातले 2,000 रुपये फीज आहे आणि 50,000 रुपये डिपॉझिट आहे। त्यातलं डिपॉझिट ज्या विद्यार्थ्यांनी ह्याच्यासाठी जर आपण वेळापत्रक अगोदर पाहूया, 18 ऑक्टोबरपासून ते 20 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन नवीन करता येते। ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे सर्व विद्यार्थी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे। परंतु काही विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या CET सेलमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि त्यांनी घेतलं नसेल तर त्यांचे 50,000 रुपये बुडलेले आहेत, तर असे विद्यार्थी सुद्धा या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकते 52,000 रुपये दुसरे भरून सुद्धा। तिसऱ्या राऊंडमध्ये काही थोडे ठराविक सीट्ससाठी ऑल इंडिया कोट्यामधून CET सेल मार्फत प्रायव्हेट BMS, BHMS आणि BUMSच्या कॉलेजमधले सीट्स भरण्यासाठीची प्रोसेसची रजिस्ट्रेशन 18 पासून ते 20 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आहे। आता सीट मॅट्रिक्स डिक्लेअर आपल्याला 20 तारखेला संध्याकाळपर्यंत होईल, म्हणजे म्हणजे तुमच्या प्रत्येक कॉलेजमध्ये असणाऱ्या BMS, BHMS आणि BUMS या 3 फक्त ग्रुप B बद्दल सध्याचा व्हिडिओ आहे, एवढं लक्षात घ्या। याच्यामध्ये जे सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये सीट कॅटेगरी वाईज किती सीट्स उपलब्ध आहेत, कॅटेगरी नाहीच आहे इकडे, कॅटेगरी असतच नाही, त्यामुळे किती सीट्स उपलब्ध आहेत याच्या संदर्भाचा लेखाजोखा किंवा सीट मॅट्रिक्स आपण हे 20 तारखेला येणार आहे। 21 पासून 23 पर्यंत म्हणजे 21, 22, 23 3 दिवस संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायचे आहे आणि त्याचा रिझल्ट मात्र आपल्याला 25 ऑक्टोबरला लागणार आहे। आणि 26 ऑक्टोबरपासून ते 30 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला या ठिकाणी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत म्हणजे 4 दिवसामध्ये 5 दिवस 26, 27, 28, 29, 30 5 दिवसामध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे। आता हा जो व्हिडिओ आहे तो फक्त ऑल इंडिया कोटा CET सेल मधून 52,000चं रजिस्ट्रेशन भरून जे 2 राऊंडच फक्त गेल्या वर्षीपर्यंत होत होते ते यावर्षी मात्र तिसरा राऊंड सुद्धा डिक्लेअर झालेला आहे। यामध्ये जेवढे सीट्स वेकंट शिल्लक आहेत फक्त 15% प्रायव्हेट कॉलेजमध्ये एवढे सीट्स भरले जाणार आहेत। या राऊंडचा आणि MBBS BDचा कसलाही संबंध नाही, या राऊंडचा आणि ग्रुप Cचा फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपीचा काही संबंध नाही। फक्त BMS, BUMS आणि BHMSच्या 15% प्रायव्हेट कॉलेजमधले सीट्स भरण्यासाठी 2 राऊंड संपलेले आहेत। त्याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा, आजपर्यंत कुणीही रजिस्ट्रेशन केलेलं नाही, या 52,000 भरून रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं होतं ऑल इंडिया कोट्यामध्ये म्हणजेच 52,000च्या रजिस्ट्रेशनमधून आणि ते त्यांनी घेतलेलं नाही, जॉईन केलं नाही, तर त्यांचे 52,000 रुपये बुडलेले आहेत, ते रजिस्ट्रेशनमधून बाहेर पडलेले आहेत। त्यांना परत एंट्री करण्यासाठी मात्र 52,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे। म्हणजे कुणाला रजिस्ट्रेशन करायचं, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी आणि सेकंड राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्याच्या 52,000च्या रजिस्ट्रेशन ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी कॉलेज मिळालेलं होतं त्यांनी न घेतल्यामुळे त्यांचं रजिस्ट्रेशन बाद झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना 52,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे।
आता कुणाला रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, ज्या विद्यार्थ्यांना MBBS BDSमध्ये फिजिओथेरपीमध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना BMS BHMS आणि BOMSमध्ये भागच घ्यायचा नाही, यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, एक पॉईंट. दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना 52,000च्या ऑल इंडिया कोट्याच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जायचंच नाही अशा विद्यार्थ्यांनी पण रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये 52,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु त्याला कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, फक्त चॉईस फिलिंग आपल्याला करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि ते जॉईन केलेलं आहे, त्यांना थर्ड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, त्यांनी फक्त चॉईस फिलिंग करायची. ज्यांना सेकंड राऊंड ऑल इंडिया कोट्यामध्ये याच सेक्टरमधून जर ॲडमिशन घेतलेलं असेल आणि त्यांना जर समजा तेच कॉलेज पाहिजे, आता नको आहे आपल्याला काहीसुद्धा, तर त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, चॉईस फिलिंग करण्याची गरज नाही. आता बऱ्याच वेळा ऑल इंडिया कोट्याच्या 15% काही जण विचारतात मी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे, तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा ऑल इंडिया कोट्याला नसतो, फक्त महाराष्ट्र CET सेलच्या ग्रुप A B C या तिन्हीसाठी राऊंड 1 आणि 2 साठी आणि 3 साठी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरण्यासाठीचा एक फॉर्म असू शकतो. ऑल इंडिया कोट्यामध्ये फक्त चॉईस फिलिंग पुढच्या राऊंडमध्ये केली नाही की पाठीमागचं कॉलेज फायनल राहतं जर त्यांनी ॲडमिशन घेतलेलं असेल तर. जर समजा सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलेलं नसेल मिळूनसुद्धा तर त्यांचं रजिस्ट्रेशन बाद झालेलं आहे, त्यांना मात्र नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे कुणाकुणाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि कुणाला रजिस्ट्रेशन करायचं नाही या सर्व गोष्टी यामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याचा हा जो CET सेल मार्फत चालवणाऱ्या प्रायव्हेट BMS BHMS आणि BOMS मधल्या 15% सीटसाठी जे ऑलरेडी 2 राऊंड झालेले आहेत, त्यानंतर तिसरा राऊंड आजपर्यंत कधीच होत नव्हता, यावर्षी मात्र दिवाळीच्या निमित्तानं तुम्हाला देण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना BHMS मध्ये ॲडमिशन घ्यायचं 200च्या आसपास स्कोर आहे त्यांनी 100% याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत नाही, त्यामुळे रजिस्ट्रेशन करून घ्या, तुमचा नंबर लागू शकतो. इकडे तुम्हाला जर समजा फी बेनिफिट मिळतो का तर 100% मिळतो. फक्त महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना 10वी 12वी महाराष्ट्रामध्ये आणि डोमिसाईल जर महाराष्ट्रातला असेल तर तुम्हाला कॅटेगरीचं संपूर्ण बेनिफिट मिळणार आहे, परंतु ॲडमिशनच्या वेळेस मात्र पूर्ण फीस भरावी लागू शकते आणि तुम्ही महाडीबीटीवरती अर्ज करून तुम्ही तुमची जी फीज आहे ती परत मिळवू शकता. परंतु ह्या ऑल इंडिया कोट्यामध्ये CET सेलमध्ये रजिस्ट्रेशन दुसऱ्या राज्यातला विद्यार्थी येता येऊ शकतो का? 100% येता येऊ शकतो. या विद्यार्थ्यांना मात्र या प्रायव्हेट कॉलेजमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर ॲडमिशन मिळाल्यानंतर त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, कारण त्यांचं राज्य त्यांना स्कॉलरशिप देत नाही आपल्या राज्यात आल्यामुळे आणि आपलं राज्यही त्यांना देत नाही. अशा विद्यार्थ्यांना मात्र यामध्ये स्कॉलरशिप मिळत नाही. एकंदरीत 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट BMS BHMS आणि BOMSच्या तिसऱ्या राऊंडच्या संदर्भामध्ये नवीन रजिस्ट्रेशन कुणी करावे कुणी करू नये त्याची वेळापत्रक, त्याचबरोबर रिपोर्टिंगची तारीख आणि कॉलेज सोडण्यासाठीचा जो काही लेखाजोखा मी मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो कदाचित ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये आणखी एखादं कॉलेज मिळाल्याने जॉईन करायचं केलेलं आहे आणि अपग्रेडेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी खूप कमी कॉलेजेस टाका थर्ड राऊंडमध्ये, त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, फक्त चॉईस फिलिंग करायचं आहे. मात्र खूप कमी जेवढं ते आपल्याला जायचं आहे तेच कॉलेजेस टाकायचे, हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या ऑल इंडिया कोट्यात जर समजा तुम्ही एखादं कॉलेज टाकलं आणि तुम्ही नंबर लागला आणि तुम्ही घेतलं नाही तर मग प्रोसेसच्या बाहेर पडता आणि तुमचे 52,000 रुपये बुडत असतात. एकंदरीत या सर्व 15% CET सेल मार्फत चालणाऱ्या ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट BMS BHMS आणि BOMSच्या संदर्भातल्या थर्ड राऊंड जो आजपर्यंत कधीही झाला नव्हता, या संदर्भातले सर्व प्रश्नांचा वेळापत्रकापासून ते सीट सोडण्यापर्यंत आणि रजिस्ट्रेशन कुणी करावं आणि कुणी करू नये या संदर्भातला डिटेल लेखाजोखा मी सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे, हा आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून त्यांना पण सर्व प्रकारच्या इन्फॉर्मेशन तुमच्या डोअरस्टेपपर्यंत मिळू शकतात. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.